वेलकम टू कबाब अँड टिक्की सीरीज. आज आपण बनवणार आहोत दही के कबाब. इतके सॉफ्ट आणि इतके यमी आहेत हे आणि इझी टू मेक. चला मग बनवायला सुरू करूया. मी घेतलेलं आहे इथे दही 300 ते 400 ग्राम तुम्ही दही घेऊ शकता. आणि आता हे सगळं आपण छान असं मी कपमधनं काढून घेतलंय आणि एका मस्लिन क्लॉथमध्ये मी बांधून ठेवते आहे. मी इथे जवळ-जवळ 2 छोटे कप्स घेतलेले आहे आणि त्याचं खूप कमी बनतं, म्हणजे जे आपण आता बांधून ठेवणार आहोत, हे हंकडच करणार आहोत आपण. तर ते थोडंसं रिड्यूस होऊन जाणार म्हणून मी थोडं जास्तीचं दही घेतलेलं आहे. अजिबात वेस्ट करत नाही आहे मी. जसं तुम्ही बघताय, की एकदमच सर्व दही मी काढून घेतलेलं आहे. आता ह्या दह्याला आपण छान असं बांधून ठेवून देऊया. आणि बांधायच्या अगोदर जरा लवकर हे सेट होण्यासाठी मी ह्याच्यातलं पाणी असं दाबून काढून घेते. हे हलक्या हाताने एकदम दाबायचं आहे. एकदम जर तुम्ही फोर्सफुली दाबलं, तर एकदम दही बाहेर येऊ शकतं. तर एकदम हळुवारपणे प्रेशर एकदम लो ठेवून तुम्ही ह्याला दाबून पाणी काढून घ्या. आजची रेसिपी ही म्हणजे आतिशनी मला सांगितलं, की "यू हॅव टू मेक धिस कबाब फॉर मी." म्हणजे त्यांच्या डिमांडवरती ही रेसिपी आहे खरं सांगायचं तर. शक्य जितकं पाणी मी काढून घेतलेलं आहे हाताने दाबून. आता मी त्याच्यावरती काहीतरी एक जड गोष्ट ठेवते. आता माझ्याकडे खलबत्ता आहे. मी चाळणीमध्येच ठेवला आणि खाली एक पाणी कलेक्ट करण्यासाठी एक भांडं ठेवलेलं आहे. आता हे खूपच मला बॅलन्स करायला जड गेलं, की हे होतच नव्हतं. आता 1 तासानंतर जवळ मी हे उघडलं आहे आणि हे छान असं घट्ट झालेलं आहे. हे बघा किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याचं. आणि बघा किती रिड्यूस झालंय की नाही आपलं दही मस्त. आता मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे मिरची. जितकं तुम्हाला तिखट हवं तितकं तुम्ही घालून घ्या. जिरं आणि मी काय करणार आहे आता ह्याच्यात थोडेसे पुदिन्याचे पानं टाकत आहे. 4 ते 5 पुदिन्याचे पानं मी घातले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे. थोडीशी मी सेव्ह केलेली आहे. आणि ह्या पुदिन्याच्या पानाने खूप छान असं रिफ्रेशिंग टेस्ट येते. हे मस्त मिक्सरमधनं मी काढून घेतलेला आहे आणि हा मसाला आता मी त्या दह्यात टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट पण आत्ता घालू शकता. माझ्याकडनं राहून गेली, पण इट्स ओके. तर त्याच्यानंतर पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी पीत राहणं फॉर वेट लॉस. आता अर्धा चिरलेला कांदा आहे माझ्याकडे, फाईनली चॉप्ड आहे आणि तो दातामध्ये आला नाही पाहिजे हा कांदा. इतकं फाईनली तुम्ही चॉप करून घ्या आणि आता ही उरलेली कोथिंबीर पण मी घालत आहे. आता मी ग्रेटेड पनीर घेत आहे आणि हे एकदम बारीक मी ग्रेट करून घेतलं आहे. इथेच मी छान त्याला मळून घेते आणि मगच मी त्या दह्याच्या आपल्या सारणात टाकत आहे. पनीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता. जास्त पनीरची काही गरज नाही आहे. हे बघा हे असं मिक्सरला लागलेलं पण जे आहे ते पण आपण बिलकुल वेस्ट करायचं नाही आहे. ह्यात मी घालत आहे धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि शेवटी मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात. आणि मी आता ह्याच्यात घालत आहे 2 चमचे बेसन. बेसनाने काय होतं, की त्याला एक थोडंसं बाइंडिंग फॅक्टर पण मिळून जातं. आणि इतकं सॉफ्ट आहे हे ना, की हाताला पण मला समजतंय, की किती सॉफ्ट आहे. मी सांगते ना तुम्हाला हे कबाब एवढे टेस्टी आणि एवढे ईझी आहेत बनवायला आणि खायला तर माय गॉड इट इज व्हेरी डिलिशियस. आपण पॅन गरम करायला ठेवून देऊया आणि आपण हे आता छान असे वळून घेऊया. मी थोडंसं हातावरती तूप लावून घेतलंय आणि आता जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही शेप देऊ शकता. मी क्लासिक आपला जे राउंड शेप आहे तोच देते. हे बघा किती इझिली हे आलंय हातामध्ये आणि किती छान असं आपला कबाब बनला आहे. बघा किती छान शेप झालेला आहे. मी आता बाकीचे पण कबाब बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि जरूर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये. आणि हो, कमेंट करून मला नक्की सांगा, तुम्हाला आपले हे रेसिपीज कसे वाटतायत, हा चॅनल कसा वाटतोय, जॉर्जियाची आपली ट्रिप कशी वाटते, ते सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की. चला आता मी घेतले आहेत इथे ब्रेड क्रम्स आणि जसं आपण फिश फ्रायला कसं करतो, अगदी तसंच आपल्याला हे छान असं रोल आउट करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये. पूर्णपणे हा सगळीकडनं ब्रेड क्रम्स लागले पाहिजे.
चला मी आता थोडंसं पलटून पण घेते आणि हे बघा हे 3 मी फक्त असेच करून बघितले अगोदर, की कसे होतायत आणि बिलकुल चिटकलेले नाहीये पॅनला आणि छान असे झालेले आहेत. आपण बाकीचे पण पॅनमध्ये घालून घेऊया आणि फ्राय करून घेऊया. मी साजूक तुपावरतीच आता हे दही के कबाब करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही घालू शकतात किंवा एअर फ्राय पण करू शकता. आहे की नाही एकदम सोपी आणि प्रोटीन रिच आपली ही डिश फारच टेस्टी आणि तुम्ही ही मुलांना पण देऊ शकतात आणि कोणी आपल्याकडे गेस्ट आले तर स्टार्टर म्हणून पण सर्व्ह करू शकता. मुलं शाळेतनं आले तरीही तुम्ही हे त्यांना डिश देऊ शकतात. म्हणजे स्नॅक टाईमसाठी एकदम उत्तम आहे ही डिश. प्लस तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेजीस पण ॲड करू शकता. हे बघा दोन्ही बाजूने आपले किती छान असे झालेले आहेत तयार दही के कबाब. आणि तुम्हाला खरं सांगते तर मागे जे आहे ना बॅकग्राऊंडमध्ये माझा मुलगा आणि आतिश हे दोघंही ते कबाब खाण्यासाठी एवढे आतुर होते ना, गेला एक कबाब गेलेला आहे आपला. चला आता सेकंड आपण टेस्टिंग करून घेऊया. बाहेरून एवढं क्रंची आणि मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये तर एवढं मुलायम आहे. माय गॉड! एकदम तोंडामध्येच विरघळतंय हे. आणि हे बघा मस्त गेला. हे बघा हे चाललेलंच आहे यांचं. हे सर्व अक्षरशः 5 मिनिटात संपलेले आहेत. चला आता हे तुमच्यासाठी खास एकदम गरमागरम दही के कबाब आणि हो, मी तुम्हाला भेटते दुसऱ्या कबाब सीरीजमध्ये. चलो फिर बाय बाय.